मेष राशीच्या लोकांनी लक्ष देऊन ऐकायचं आहे, कारण ऑगस्ट महिना जो आहे ना, ऑगस्ट 2026 हा तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे. प्रगतिकारक ठरणार आहे, यात काही शंकाच नाही. या महिन्यात तुमची रखडलेली कामंसुद्धा पूर्णत्वास जाणार आहेत, कारण ग्रहांची अनुकूलता तुम्हाला पुढे जाण्यासाठी प्रेरित करणार आहे. नक्की ऑगस्ट महिना मेष राशीसाठी काय घेऊन आलाय, चला जाणून घेऊया. मंडळी, ऑगस्ट 2026 या महिन्यात जे काही ग्रह बदलत आहेत किंवा जे काही ग्रहमान तयार होत आहे असं आपण म्हणूया, ते करिअर, नोकरी, व्यवसाय या दृष्टीने मेष राशीसाठी कसं असणार आहे त्याबद्दल आधी बोलू. मग आर्थिक स्थितीबद्दल बोलू, मग कौटुंबिक स्थिती, मग विद्यार्थ्यांसाठी कसं असणार आहे, आरोग्यासाठी कसं असणार आहे, किंवा महत्त्वाची काही कामं तुम्हाला करायची आहेत तर ती या महिन्यात करावी की नाही करावी, या महिन्यात काय उपाय करायला हवे, या सगळ्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. सगळ्यात आधी बोलूया करिअर, नोकरी आणि व्यवसाय. नोकरीबद्दल सांगायचं तर हा महिना नोकरी करणाऱ्यांसाठी गेम चेंजर ठरू शकतो. 17 ऑगस्ट नंतर ऑफिसमध्ये तुमचं वर्चस्व वाढेल, नवीन जबाबदाऱ्या किंवा पदोन्नतीचे योग आहेत. पण थोडासा डोक्यावरनं बर्फ ठेवा. मेष राशीच्या लोकांना प्रचंड राग येतो. एकदा त्यांचं सटकलं की मग ते कुणाचं ऐकत नाहीत. तर तसं करू नका. थोडंसं शांतपणे जर तुम्ही परिस्थिती हाताळली तर परिस्थिती तुमच्या बाजूने असणार आहे. आणि निराश होऊ नका, कारण 7:30 चालू आहे. त्यामुळे काय होतंय ना, मनासारखं नाही झालं की तुम्ही लगेचच नकारात्मक विचार आणि ते नकारात्मक विचारांच्या चक्रामध्ये अडकताय की मग माझ्याबरोबर असंच का घडतंय, मग माझ्याचबरोबर असं घडतं, मग असंच घडणार आहे का, माझ्या आयुष्यात काही चांगलं घडणार आहे की नाही, अशी ती साखळी सुरू होती. याचं कारण काय माहिती आहे का? कारण 7:30 आपल्या मनावर खूप त्याचा परिणाम होतो आणि नकारात्मक गोष्टींकडे मन जायला लागतं. त्यावर उपाय असतो. सकारात्मक राहण्यासाठी चांगले सकारात्मक पुस्तकं वाचा, किंवा आपल्या लोकमत भक्तीवर आपण खूप चांगले सकारात्मक पॉडकास्ट घेऊन येतोय, ते ऐका. थोडक्यात काय, जिथून कुठून तुमच्या विचारांना सकारात्मक दिशा मिळणार आहे ती दिशा घ्या, त्या साधनांचा वापर करा. आता वळूया व्यवसायाकडे. व्यावसायिकांना नवीन ऑर्डर्स किंवा नवीन करार मिळू शकतात. जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या भागीदाराशी थोडेसे वाद होऊ शकतात, ते टाळायचेत. मात्र सरकारी कामांमध्ये अडकलेले पैसे किंवा परवानग्या मात्र तुम्हाला सहज मिळतील. आर्थिक स्थितीच्या बाबतीत चढ उतार दाखवणारा महिना असला तरी एकंदरीत तो फायद्याचा राहील. अचानक धनलाभाचे योग आहेत, मात्र थोडंसं ग्रहमान असं आहे की चैनीच्या गोष्टींवर खर्च होणार आहे. तर तिथे थोडंसं तुम्हाला मनाला आवरावं लागेल, कारण तर तुमची बचत होईल. नाहीतर धनलाभाचे योग जरी असले किंवा पैसा आला जरी तरी तो टिकत नाही आहे, मग ही कंप्लेंट तुमची असते आणि 7:30 खर्च प्रचंड होत असतो. कुठेतरी मनाला आवर घालणं गरजेचं असतं. गुंतवणुकीसाठी महिन्याचा जो उत्तरार्ध आहे, म्हणजे 17 ऑगस्ट नंतरचा जो काळ आहे, तो उत्तम असणार आहे. आता बोलूया कौटुंबिक स्थितीबद्दल. 9 ऑगस्टपासनं घरामध्ये थोडंसं आनंदाचं वातावरण असणार आहे. आईवडिलांच्या तब्येतीत सुधारणा होईल. ज्यांचे आईवडील आधीच थोडेसे तब्येतीने त्रस्त होते, त्यांच्या तब्येतीत सुधारणा होताना दिसेल. नवीन वाहन किंवा घर खरेदी करण्याचं तुमचं स्वप्न असेल तर त्यासाठी हा काळ योग्य आहे. तुम्ही त्या दृष्टीने काही पावलं उचलू शकता. कुटुंबातील लहान सहान वादात ना तुम्ही जास्त आक्रमक होऊ नका बाबा. मेष राशीच्या लोकांचं ना हेच असतं. त्यांना जर काही पटलं नाही ना तर इतके आक्रमक होऊन जातात ना की मग तुम्हाला समोरचा माणूस मिसअंडरस्टूड करतो, म्हणजेच काय, तुमच्याबद्दल गैरसमज करून घेतो. तर लहान सहान गोष्टी द्यायच्या सोडून आणि रिॲक्ट नका होऊ, रिस्पॉन्ड करा. म्हणजेच काय, तर काही घडलं तर विचारपूर्वक प्रतिक्रिया द्या. कधी तर प्रतिक्रिया देण्याची सुद्धा गरज नसते. परिस्थिती आपोआप पहिल्यासारखी होऊन जाते किंवा जसा काळ जातो तशी परिस्थिती सुधारते. पण मेष राशीच्या लोकांना वाटतं की हे सगळं हाताळायची जबाबदारी यांच्यावरच आहे, यांनाच लढायचं आहे, यांनाच शस्त्र घेऊन उभं राहायचं आहे. प्रत्येक वेळी तसं नसतं. त्यामुळे कुटुंबात तरी लहान सहान गोष्टी किंवा वाद होत असतील तर त्यावर आक्रमक होऊ नका. आता बोलूया विवाहाचे योग आहेत का हे जाणून घेण्यासाठी जे उत्सुक आहेत त्यांच्याबद्दल. ज्यांचं लग्न जमण्यात अडचणी येत होत्या त्यांच्यासाठी 17 ऑगस्ट नंतर चांगले प्रस्ताव येऊ शकतात, चांगली स्थळं येऊ शकतात. त्यामुळे तुम्ही प्रयत्न करू शकता. प्रेमसंबंधांमध्ये जे प्रेमात आहेत त्यांच्या प्रेमसंबंधांमध्ये गोडवा राहील. परंतु ना, महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तुमचा इगो बाजूला ठेवा यार. मेष राशीच्या लोकांमध्ये प्रचंड इगो असतो आणि त्यामुळे मग जोडीदाराशी तुम्हाला संवाद साधताना त्रास होतो आणि गैरसमजसुद्धा होतात. खरं तर तुम्ही हृदयाने अगदी म्हणजे दिलदार असता, पण तुमचा जो इगो किंवा जो राग आहे ना तो सगळं खराब करतो. तर प्रेमात इगो चालत नाही बाबा, तो बाजूला ठेवावाच लागतो. विद्यार्थ्यांसाठी बोलायचं असेल तर हा महिना निश्चितच चांगला आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना सुद्धा चांगला निकाल मिळू शकतो किंवा परिणाम चांगले मिळू शकतात.
उच्च शिक्षणासाठी किंवा परदेशी जाणाऱ्यांसाठी सुद्धा हा काळ यशदायी म्हणावा लागेल. आरोग्याच्या दृष्टीने महिना थोडा संमिश्र राहील, म्हणजे कुछ खट्टा कुछ मिठा. कामाच्या व्यापामुळे मानसिक थकवा येईल, डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा, कारण एकतर पावसाळ्याचे दिवस आहेत, बाहेरचं खाऊ नका, कारण पोटाचे विकार आणि ॲसिडिटीचा त्रास होण्याची शक्यता आहे. ग्रहमान तरी तसं आहे, पण तुमची कृती योग्य असेल तर तसं घडेलच असं काही नाही. कारण ग्रहमान आपल्याला काय दाखवतं? अंदाज दाखवतं की असं घडू शकतं, पण ते आपण बदलू शकतो आपल्या योग्य कृतीने. ध्यान, प्राणायाम, योगासनं, व्यायाम या गोष्टींनी तुम्हाला मानसिक शांती लाभणारी यातली कुठलीही एक कृती निवडा आणि नियमित करा. ऑगस्ट महिन्यातील नकारात्मकता कमी करण्यासाठी किंवा जर काही मनाविरुद्ध घडत असेल तर ते कमी करण्यासाठी मारुतीरायाची उपासना, कारण मेष राशीला चालू आहे 7.5 आणि बराच काळ आहे अजून 7.5 संपायला, त्यामुळे मारुतीरायाचे पाय सोडू नका, मारुतीरायाची उपासना चालू ठेवा. दुसरी गोष्ट, जसं झेपेल तसं दानधर्मसुद्धा करा, कारण 7.5च्या काळात दानधर्म केल्याने खूप खूप फरक पडतो. स्वतःमधील ऊर्जा योग्य दिशेने वापरा. राग नियंत्रणात ठेवण्यासाठी सुद्धा तुम्हाला प्रयत्न करावे लागणार आहेत, कारण 7.5 आपला अहंकार ठेचला जातो, हे लक्षात ठेवा. त्यामुळे मेष राशीच्या लोकांनी इगो, अहंकार बाजूला ठेवायचा आहे आणि आपल्या साधनेवर आणि कामावर लक्ष केंद्रित करायचं आहे. या महिन्याचा ना तुमचा एक पॉवर वर्ड आहे, तो म्हणजे फोकस. तुमचे लक्ष निश्चित ठेवा, यश तुमचंच आहे. 7.5 चालू आहे म्हणून नाराज व्हायची गरज नाही. 7.5 जो अनुभव मिळतो तो आयुष्यभर उपयोगी पडतो, हे लक्षात ठेवा. आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आपण वेगवेगळ्या विषयांचे पॉडकास्ट घेऊन येत आहोत. वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, त्याचबरोबर इतरही धार्मिक आध्यात्मिक विषय. आत्तापर्यंत अनेक पॉडकास्टमधून वेगवेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन करण्यात आले. त्याचबरोबर आपलं आयुष्य आपण सकारात्मक पद्धतीने कसं बदलू शकतो, त्यासाठी कोणत्या छोट्या छोट्या ट्रिक्स, सवयी आपण आपल्या आयुष्यात करायला हव्यात, याबद्दल सुद्धा मार्गदर्शन करणारे पॉडकास्ट आहेत. आमची पॉडकास्टची प्लेलिस्ट एकदा नक्की चेक करा, त्यात नक्कीच तुमच्या आयुष्यात तुम्हाला मार्गदर्शक ठरतील असे विषय आहेत. या व्यतिरिक्त आणखीन कोणत्या विषयांवरती कोणत्या तज्ज्ञांना तुम्हाला ऐकायला आवडेल हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला हवे असणारे विषय आणि तुम्हाला हवे असणारे तज्ज्ञ घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा, म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.